मार्केटमध्ये जसे मिळतात ना साबुदाण्याच्या पापड्या, अगदी त्याच पद्धतीने त्यापेक्षाही चांगल्या म्हणलं तरी हरकत नाही. इतक्या सुंदर सुरेख कुरकुरीत अशा खुसखुशीत हे साबुदाण्याच्या पापड्या तयार होतात. फुलून अगदी चौपट पाचपट अशा इथे फुलून तयार होतात. तुम्ही बघू शकता अगदी एक एक साबुदाणा असा वेगळा झालेला आहे. खूप सुरेख अशा इथे पापड्या तयार होतात. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे साबुदाणा मी रात्रीच भिजत घातलेला होता आणि मीठ देखील मी साबुदाणा भिजत घातलेला तेव्हाच मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं होतं. तर इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि साबुदाणा छान फुलून वरती आलेला आहे. भरपूर असं पाणी टाकून आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. आपण उसळीला जसा साबुदाणा हलवतो, खिचडीसाठी जसा भिजू घालतो, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे भिजत घालायचा आहे. आणि छान फुलला असा की आपल्याला इथे एकाच साईजच्या पापड्या तयार होण्यासाठी मी इथे बांगड्याचा उपयोग करणार आहे. तर इथे 3 कलरमध्ये मी इथे पापड्या बनवणार आहे. तर एका ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने बांगड्याच्या साहाय्याने या पापड्या बनवून घेणार आहे. तर 10 मिनिटात आपल्याला इथे ह्या पापड्या ज्या आहेत त्या वाफवून तयार होतात. तुम्ही इडली पात्रामध्ये देखील या पापड्या बनवून घेऊ शकता. इडली पात्राला तेल लावून त्याच्यामध्ये देखील साबुदाणा टाकून तुम्ही ह्या वाफवून घेऊ शकता. छान साबुदाण्याचा कलर असा चेंज झाला, ट्रान्सपरंट झाला की लगेच आपल्याला इथे पहिलं ताट काढून घेतलेलं आहे. दुसरं ताट ठेवलेलं आहे मी इथे. तर आता सर्व मी अशाच पद्धतीने बांगड्या काढून थंड झाल्यावरतीच आपल्याला हे उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला ह्या पापड्या काढून घ्यायच्या आहेत अलगद हाताने. तर इथे पापड्या ज्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत. तर आता इथे अलगद आपल्याला इथे काढून एका पॉलिथिनवरती ह्या पापड्या टाकून घ्यायच्या आहेत. तर ह्या पापड्या तुम्ही इथे फॅनच्या हवेला देखील इथे वाळवू शकता. 2 दिवसात अगदी व्यवस्थित ह्या वाळतात. तर मी या सावलीतच करत आहे आणि नंतर थोड्याशा वाळायच्या नंतर मी इथे कडकडीत उन्हामध्ये वाळू घालणार आहे. तर इथे सर्व जे आहेत साबुदाण्याच्या पापड्या इथे बनवून झालेल्या आहेत. तर कडकडीत अशा इथे साबुदाण्याच्या पापड्या ज्या आहेत त्या वाळलेल्या आहेत. 2 ते 3 दिवस लागतात ह्या पापड्या वाळण्यासाठी. तर इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी पापडी टाकून बघू शकता तुम्ही किती छान फुलत आहे. अगदी एक एक साबुदाणा जो आहे तो असा खुलून दिसत आहे. खूप सुरेख अशा इथे पापड्या तयार झालेल्या आहेत. नक्की ट्राय करून बघा तुम्ही अशा पद्धतीने साबुदाण्याच्या पापड्या. तर कशी वाटली तुम्हाला आजची उन्हाळा रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि पुन्हा भेटूया असेच एका छानशा वाळवणी रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.